श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री देवदत्त श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्ताने वर दिलेल्या 2 संदेशापैकी एका संदेशाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, थांब, हा व्हिडिओ स्किप करून पुढे जाऊ नकोस, कारण पुढच्या काही दिवसात तुझं नशीब बदलणार आहे. तुझ्या आयुष्यात असा एक चमत्कार होणार आहे ज्याची तू कधीही कल्पनाही केला नव्हतास. आजपर्यंत तू जे सहन केला त्याचा हिशोब आता तुझं भाग्य देणार आहे. तुझ्यावर अन्याय झाला आहे ना, आता न्याय नशीब देणार आहे. जे लोक तुला कमी समजत होते तेच लोक लवकरच तुझ्यासमोर उभे राहणार आहेत. तुझं नशीब झोपलेला नाही, ते फक्त योग्य वेळेची वाट बघत आहे. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख आता तुझ्या आयुष्यातून दूर जाणार आहे. होय माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट आता सुरू होतोय. देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ, कारण शेवटी तुला समजेल ते तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. कधी कधी तुला इतका कठीण आयुष्य वाटतं की तुला वाटतं तुझं नशीब खराब आहे. तू सर्व काही करून थकतोस, पण सर्व काही तुझ्या हातून निघून जातो. पण माझ्या बाळा, तुझं आयुष्यात जे काही चालू आहे ते शेवट नाही. आता तुझं आयुष्य कायमचं बदलणार आहे. होय माझ्या लेकरा, तुला असं वाटतं की हे काहीच नाही, पण तुझ्यासाठी हेच योग्य आहे. लोक काय म्हणतील हे तू सोडून दे. तू अजूनही लोकांच्या भीतीने जगतोस. तुझं आयुष्य तुझं आहे, पण निर्णय अजून दुसरे घेत आहे. तू स्वतःसाठी उभा राहिला नाहीस तर उद्या आयुष्यभर पश्चाताप करशील. लोक हसतील, पण एक दिवस तेच लोक टाळ्या वाजवतील. तुला थांबवणारे लोक तुझ्यासाठी काहीच करणार नाहीत. तुझं स्वप्न मोठं आहे, कारण भीती त्याहून मोठी झाली आहे बाळा. आज तू घाबरलास तर आयुष्यभर तू गुलाम राहशील. जग तुझ्यावर हसेल, पण यश मिळाल्यावर तेच जग तुझं कौतुक करतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. आज तू बदलणार आहेस. तुला सर्वात मोठी चिंता, भीती, काळजी आहे की लोक काय म्हणतील. तू काय नवीन करायला जातोस, स्वप्न पाहतोस, कधीतरी वेळ काढायचं ठरवतोस आणि अचानक विचार येतो, लोक काय म्हणतील, आणि तू तिथेच थांबतो. अरे लोकांचं काम काय आहे? बोलणं. आज तू काही केला नाही तरी ते बोलणार, आणि काही केलं तरीही ते बोलणार. मग प्रश्न असा आहे की तू आयुष्यभर त्याच्या भीतीने जगणार आहेस का, की स्वतःसाठी उभा राहणार आहेस? जगातल्या प्रत्येक यशस्वी माणसाची सुरुवात हसण्याने झाली आहे. लोकांनी त्याची टिंगल केले, त्यांना वेडं म्हटलं, पण त्यांनी एक गोष्ट सोडलं नाही, स्वतःवरचा आणि भगवंतावरचा विश्वास. तू पण एकदा आठव, आजपासून तू लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी जगणार आहे असं तू ठरवलं. लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचं. मी काय करू शकतो याचा विचार करायचं. लोक तुझ्या स्वप्नासाठी झेप गमावणार नाहीत. लोक तुझ्या समस्यासाठी रडणार नाहीत. लोक तुझं आयुष्य जगणार नाहीत. मग तू का त्यांच्यासाठी तुझं आयुष्य वाया घालवतोय? तुला जर खरंच मोठं व्हायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, लोकांचं ऐकायचं नाही, स्वतःच्या मनाचं ऐकायचं. सुरुवातीला भीती वाटेल, लोक हसतील, तुला एकटं वाटेल, पण हाच तो टप्पा आहे जो तुला सगळ्यापेक्षा वेगळं बनवणार आहे. एक दिवस येईल जे लोक तुला हसत होते तेच लोक तुझ्याकडे सल्ला मागायला येतील. तुझं आयुष्य खूप मूल्यवान आहे, ते दुसऱ्याच्या मदतीसाठी वाया घालवू नकोस.
आज निर्णय घे. भीती सोडण्याचा, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि स्वतःसाठी जगण्याचा. जेव्हा तू स्वतःसाठी जगायला सुरुवात करशील तेव्हा तुझं खरं आयुष्य सुरू होणार आहे. लोक काय बोलणार, पण इतिहास तोच लिहितो जो लोकांच्या भीतीला हरवतो. उठ, निर्णय घे आणि आजपासून स्वतःसाठी जग. तुझं आयुष्य तुझ्या नियमानुसार जग, कारण तुझ्यासारखं कोणीच नाही आणि तुझं आयुष्य तुझ्यासाठी खूप खास आहे. म्हणून तू हार मानू नकोस. होय माझ्या लेकरा, बघ, जर तुला विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कोणीतरी तुझ्यासाठी आता ब्रह्मांडातून आशीर्वाद पाठवत आहे. फक्त तू विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. तुझी गरिबी आता कायमची निघून जाणार आहे. गरिबी फक्त पैशाची कमतरता नाही, तर ते विचाराची मर्यादा आहे. गरीब माणूस काय विचार करतो की माझ्याकडे पैसा नाही, मी काहीही करू शकत नाही. आणि श्रीमंत माणूस काय विचार करतो, मी मार्ग शोधेल, मी शिकेल आणि मी जिंकण्याचा. आणि हाच फरक आहे. श्रीमंती आधी डोक्यात तयार होते, मग ते वास्तवात येते. जर तू रोज नकारात्मक विचार करत असशील तर तुझं आयुष्यसुद्धा तसंच असणार. पण ज्या दिवशी तू ठरवशील मी बदलणार, मी शिकणार, मी मोठं करणार, त्या दिवशी तुझं प्रवास सुरू होईल. गरीब लोक वेळ वाया घालवतात आणि श्रीमंत लोक वेळ गुंतवतात. गरीब लोक खर्च करतात आणि श्रीमंत लोक गुंतवणूक. आज निर्णय घे. तुझं भविष्य तुझ्या आजच्या विचारावर ठरत आहे. तुझं माइंड सेट बदल. उद्या तुझं आयुष्य बदलणार आहे. श्रीमंती हा नशिबाचा खेळ नाही, तो निर्णयाचा, विचाराचा परिणाम आहे. आणि म्हणूनच बाहेरचा शत्रू कमी, पण तुझ्या आतला शत्रू तुझा सर्वात मोठा घातक आहे. म्हणून तू हार मानू नकोस. जगातला सर्वात धोकादायक शत्रू जो आपल्या जवळ असतो, कारण त्याला आपली कमजोरी माहीत असते. म्हणून तू स्वतःवर विश्वास ठेव. चुकीच्या लोकांपासून दूर राहा. तुझं आयुष्य खूप मौल्यवान आहे. तू अशा निगेटिव्ह लोकांसाठी वाया घालवू नकोस. जे लोक तुला खाली खेचतात, शांत राहा, त्याच्यापासून दूर राहा आणि स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित कर. जे तुझ्या संकटात उभे राहत नाही ते तुझे नाही, मग ते कोणतेही नाते असो. पण जे तुझ्या वाईट वेळेत चांगली वेळ आणून देतात त्यांना कधीच विसरू नकोस. कारण प्रत्येक नातं चुकीचं नसतं, फक्त ते ओळखणं गरजेचं असतं. जर आजचा व्हिडिओ तुला आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांना शेअर कर आणि कमेंट बॉक्समध्ये मी देवाचा, देव माझा असे तू टाईप कर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.